आणि ही वेळ आहे जिथे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारू शकता. तर आजपर्यंत तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनाचा तारणारा म्हणून स्वीकारला नसेल, पण तुम्हाला ते आता करायचं असेल तर मी तुम्हाला आमंत्रित करतो. ही छोटीशी प्रार्थना आपण करूया. तर बायबल म्हणतं, जो कोणी हृदयाने विश्वास करतो आणि मुखाने कबूल करतो की येशू हा प्रभू आहे आणि परमेश्वराने त्याला मरणातून उठवलं, तर त्याचं तारण होईल. तर चला आपण ही प्रार्थना माझ्या मागे म्हणूया. आपण आपले डोळे झाकूया आणि त्याकडे लक्ष लावूया आणि म्हणूया, प्रभू परमेश्वरा, मी जिवंत देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यावर माझ्या मनापासून विश्वास ठेवतो. माझा विश्वास आहे की तो माझ्यासाठी मेला आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले. मला विश्वास आहे की तो आज जिवंत आहे. मी माझ्या तोंडून कबूल करतो की आजपासून येशू ख्रिस्त माझा जीवनाचा प्रभू आहे. त्याच्याद्वारे आणि त्याच्या नावात मला अनंतकाळचे जीवन मिळाले आहे. माझा पुनर्जन्म झाला आहे. परमेश्वरा, माझा जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद. मी आता देवाचा मुलगा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही ही प्रार्थना आता केली असेल तर मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की तुमची प्रार्थना देवाने ऐकली आहे आणि आजपासून देव तुमचा बाप झाला आहे आणि तुम्ही तशी मुले झाला आहात आणि ख्रिस्तामधलं एक नवीन नातं तुम्ही सुरू करू शकता. देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि ख्रिस्तत्वाचं नवीन जीवन आणि स्वभावामध्ये तुम्ही पुढे जात राहाल याची मला आशा आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो.